नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सावर्डे पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात अडकला. विम्याच्या कागदपत्रांसाठी लाचेची मागणी, 15,000 रुपये घेताना अटक. सावर्डे पोलीस ठाण्यात मोठी खळबळ. बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण. पेणमध्ये 27 फेब्रुवारीला आंदोलन. शेतकरी आक्रमक. प्रशासनाला दिले निवेदन. 16 वर्षांचा वनवास संपवण्याची मागणी. महाड तालुक्यातील शिरगाव हद्दीत रिक्षा आणि कारची जोरदार धडक. अपघातात बालकासह 5 जण जखमी. महाड पोलिसांकडून तपास सुरू. आणि कोकणच्या शेतकऱ्याचा मोठा पराक्रम. जायफळाच्या 2 प्रजातींना मिळाले पेटंट. समर्थ वाणांना मिळाली मान्यता. कोकणच्या मातीत नवे संशोधन. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे पोलीस ठाण्यातील एका भ्रष्ट पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय. मनीष कांबळे असे या उपनिरीक्षकाचे नाव असून त्यानं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांकडून विम्याच्या कागदपत्रांसाठी लाचेची मागणी केली होती. मुंबई गोवा महामार्गावरील असुर्डे येथे 5 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या मृताच्या नातेवाईकांना विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आरटीओ तपासणी अहवाल आणि DAR फॉर्मची गरज होती. ती कागदपत्रे देण्यासाठी कांबळेने तब्बल 25,000 रुपयांची मागणी केली होती. अखेर तडजोडीनंतर 15,000 रुपये घेण्याचं ठरलं. रत्नागिरी ACBनं सापळा रचून कांबळे याला एका त्रयस्थ व्यक्तीमार्फत म्हणजेच अभिजित शिर्केच्या माध्यमातून लाच स्वीकारताना पकडलाय. या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे रत्नागिरी पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या भ्रष्ट वृत्तीचा आता सर्वत्र तीव्र निषेध होत आहे. पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पासाठी जमिनी संपादित करून 16 वर्ष लोटली आहेत, तरी प्रकल्प अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या जमिनींचा सातबारा पुन्हा नावावर व्हावा या प्रमुख मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. येत्या शुक्रवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह आणि बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. या संदर्भात प्रकल्पग्रस्तांनी प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांना लेखी निवेदन दिले. 2013च्या भूमी संपादन कायद्यातील कलम 101 नुसार संपादित जमीन 5 वर्षे वापरली नसल्यास ती मूळ मालकाला परत देण्याची कायदेशीर तरतूद आहे. बाळगंगा प्रकल्पात 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्यांमधील सुमारे 3,800 कुटुंब बाधित झाली आहेत. तब्बल 1240 हेक्टर जमिनीचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला. संदीप पाटील, भरत कदम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या व्यथा अशा आहेत की जर शासनाला या धरणाची गरज नाही, आता प्रकल्पग्रस्तांना आम्हाला असं वाटायला लागलं आहे की शासनाला धरणाची गरज नाही म्हणून सर्वसामान्य प्रकल्पग्रस्त असा विचार करायला लागला आहे की आता आमची रस्त्यावरची लढाई न लढता आम्ही आता बेमुदत आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन अशासाठी करणार आहोत, जर शासन धरणाचं कामच म्हणजे पुनर्वसनच करणार नसेल तर आमचं म्हणणं असं आहे, मग आमच्या जमिनी आणि आमची घरं आमच्या ताब्यात द्यावा. नंतर शासनाला कधी गरज लागेल तेव्हा वाढीव मोबदला देऊन त्याने नंतर घ्यावा. आत्ता तरी तर त्या जमिनी आमच्या परत द्यावा. ह्याच बेसिकवर आम्ही आता उपोषण करणार आहोत. 17 वर्ष शासनाने आमच्याकडे खूप प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे. आज आमची घरं मोडकली चालली आहेत. आज आमच्या जमिनीला नुकसान भरपाई मिळत नाही. तर आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला धरण कधी करायचं तेव्हा करा, परंतु आमच्या जमिनी आणि आमची घरं सातबारा आमचा मोकळा करून आम्हाला द्यावा, एवढी शासनाला आमची विनंती आहे. आम्ही शासनाला एवढा आता इशारा देतोय की आम्ही आता गप्प बसणार नाही. आम्ही रस्त्याची लढाई तर लढूच. शासनाचं जे शासकीय जे कार्यालय आहेत त्यांना सुद्धा कुलूप लावण्याची आम्ही तयारी ठेवणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पंचायत समिती कार्यालयासमोर जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीनं बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात आलंय. 21 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आंदोलनात 30हून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून त्यांनी आपल्या हक्कांसाठी जोरदार निदर्शनं केली आहेत. या संपामुळे पंचायत समितीचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे कोलमडले आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, लिपिक संवर्गातील प्रलंबित वेतन त्रुटी दूर
करणे आणि पदोन्नतीचे रखडलेले प्रश्न मार्गी लावणे यांचा समावेश आहे। त्याचसोबतच जिल्हा परिषदेतील समायोजनाबाबत देखील शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। जोपर्यंत शासन ठोस लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली असून शासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे। सावंतवाडी शहरात आज अक्षरशः टार्झन द वंडर कारचा थरार अनुभवायला मिळाला। चिटणीस नाका परिसरात रस्त्याच्या कडेला उभी असलेली स्विफ्ट कार अचानक स्वतःहून रस्त्यावर येत समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली। विशेष म्हणजे कारमध्ये कोणताही चालक नव्हता। प्राथमिक माहितीनुसार चालकाने गाडी पार्क करताना हँडब्रेक न लावल्याने ही कार उतारावरून सरकत थेट रस्त्यावर आली आणि एसटी बसला धडक दिल्याची शक्यता वर्तवली जाते। या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू करण्यात आला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी सुमारे 10:45 सुमारास ओणी तिवंदामाळ नजीक भीषण अपघाताची घटना घडली आहे। गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा भारत बेन्झ कंपनीचा भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला धाब्याजवळ उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकला जोरदार धडकला। धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। या भीषण अपघातात भारत बेन्झ ट्रकमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला असून महामार्गावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। या अपघाताचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत। महाड तालुक्यातील शिरगाव हद्दीतील विन्हेरे रस्त्यावर रिक्षा आणि वॅगनर कार यांच्यात जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे। गोमंतक हॉटेलजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक लहान मुलासह एकूण 5 जण किरकोळ जखमी झालेत। अपघाताच्या वेळी रिक्षा चालक महाडच्या दिशेने येत होता तर समोरून येणारी कार विन्हेरेच्या दिशेने जात होती। या भीषण धडकेमुळे विन्हेरे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच महाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती हाताळून वाहतूक पुन्हा सुरळीत केली। सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी महाड पोलीस अधिक तपास करत असून परिसरातून अपघाताबाबत चिंता व्यक्त होतीये। गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात काल रात्री एका गव्या रेड्यानं अचानक प्रवेश केल्यानं मोठी खळबळ उडाली। या घटनेमुळे विमानतळ प्रशासनासह प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये जंगली जनावरे मानवी वस्तीत शिरून मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहेत। विशेषतः गवा रेड्यांचे कळप शेतीचं अतोनात नुकसान करत असल्याच्या तक्रारी येत होत्या। आता चक्क हायटेक सुरक्षा असलेल्या विमानतळातच गव्यानं शिरकाव केल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धावपट्टीच्या जवळ अशा प्रकारे वन्य प्राणी येणे हे विमान उड्डाणासाठी धोकादायक ठरू शकते। वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून विमानतळाच्या कुंपणाची तपासणी करण्याचे आदेश दिलेत। विमानतळ परिसरातील वाढती अतिक्रमणे आणि जंगलांचे घटते प्रमाण यामुळे असे प्रकार घडत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। प्रशासनाने वेळीच यावर ठोस नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याचं स्थानिक नागरिकांनी आता व्यक्त केलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या 2025-26 या वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी घेतला। या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना कामाच्या दर्जाबाबत आणि कालमर्यादेबाबत कडक ताकीद दिली आहे। शासनाकडून मिळणारा निधी हा करदात्यांचा पैसा आहे, त्यामुळे तो केवळ दर्जेदार कामांसाठीच वापरला गेला पाहिजे असं त्यांनी सांगितलं। दिलेली डेडलाईन पाळली न गेल्यास संबंधित विभाग प्रमुखांची थेट चौकशी केली जाईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी सादरीकरण केलं। 15 मार्च पर्यंत 100% निधी खर्च करणे बंधनकारक असून दायित्वासाठी 5 मार्च पर्यंत मागणी नोंदवणे आवश्यक आहे। कामांच्या गुणवत्तेची तपासणी बाह्य यंत्रणेमार्फत केली जाईल। या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे या देखील उपस्थित होत्या। अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांनी वेळेत कामे पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या।
याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. महाडमधील पहिले AI लॅब हिरवळ एज्युकेशन ट्रस्टमध्ये. इथे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवली जात नाही, तर प्रत्येक कोर्समध्ये AI इंटिग्रेट केली जाते. BSc, BSc IT, BSc CS, BCom मॅनेजमेंट स्टडीज, BCom. प्रत्येक क्षेत्रात AI आधारित प्रॅक्टिकल लर्निंग, कारण उद्याचं जग AI वर चालणार आहे. फक्त शिक्षण नाही, तर फ्युचर रेडी करिअर घडवण्याची तयारी. आजच हिरवळ कॉलेज महाडला भेट द्या. पूर्ण माहिती आणि काउन्सिलिंगसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा. विश्रांतीनंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजप नेते ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी अलिबाग येथील एका महत्त्वाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली आहे. त्यांनी निवडणूक पूर्व युतीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे सध्या शिवसेना शिंदे गटाला सत्तेत सहभागी करून घेण्याचा विचार नसल्याचं म्हटलंय. मात्र वरिष्ठ पातळीवरून काही वेगळे आदेश आले तरच शिवसेनेचा विचार केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या विधानामुळे शिंदे गटाच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात यामुळे चांगली चर्चा रंगली आहे. अलिबाग येथील भाजप पक्षप्रवेश सोहळ्यानंतर ही नवी समीकरणे एकत्र आली आहेत. सत्तेच्या या सारीपाटात आता नेमकं काय घडतं आणि वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. आज आपण इथे प्रामुख्याने जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वप्रथमच बरेच वर्षांनी किंवा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षामार्फत सगळीकडे आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उमेदवार उभे केले. या मतदारसंघामध्ये आम्हाला जिल्हा परिषदला थोडं अपयश आलं, परंतु आम्ही 2 नंबरला बऱ्याच ठिकाणी राहिलो. आमच्या मतांच्या संख्येमध्ये वाढ झाली. 2 आमचे पंचायत समितीचे मेंबर स्वबळावर निवडून आले आणि स्वबळावर आज जी मतं आहेत ही भारतीय जनता पक्षाची स्वबळावर आज झालेली मतं आहेत. आणि भारतीय जनता पक्ष जो लढतोय, माननीय पंतप्रधान मोदी साहेब देवेंद्रजी यांच्यावर विश्वास ठेवून आज आग्रा गावातील कोळी बांधव आमचे डोलवे आणि डोयले आणि जयवंतच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. ज्या कोळी बांधवांच्या समस्या होत्या सीमांकनाच्या किंवा इतर, हे प्रश्न देखील शासनाच्या माध्यमातून सोडवले गेलेले आहेत. त्याचा कुठेतरी विचार करून पुढचे प्रश्न पण कसे सुटतील याच्यासाठी या सर्व कोळी बांधवांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत आणि हवामान लवचिक विकासासाठी देशातील पहिला जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा प्रकाशित करण्यात आला आहे. iForest संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या संयुक्त पुढाकारातून हा पथदर्शी आराखडा तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात या आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. हवामान बदलामुळे शेती, मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून हा व्यापक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. मध्य शतकापर्यंत तापमानात 2.3 ते 3.3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आणि अतिवृष्टीमुळे 1/3 गावे पूरप्रवण क्षेत्रात येऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे हवामान लवचिक शेती, नवीकरणीय ऊर्जा वापर आणि क्लायमेट प्रूफ पायाभूत सुविधा उभारण्यात भर देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे प्रगतशील शेतकरी अच्युत प्रभू तेंडोलकर यांनी कृषी क्षेत्रात अत्यंत मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी जायफळावर सखोल संशोधन करून समर्थ 1 आणि समर्थ 2 या नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. विशेष म्हणजे भारत सरकारच्या वनस्पती जाती नोंदणी विभागानं या दोन्ही प्रजातींना आता अधिकृत मान्यता देऊन त्यांचे पेटंट प्रभू तेंडोलकर यांना प्रदान केले आहे. या प्रजाती कोकणच्या हवामानाला आणि मातीला पूर्णपणे सुसंगत असून पारंपरिक जातींच्या तुलनेत त्या अधिक उत्पादन देण्याची क्षमता ठेवतात. व्यावसायिकदृष्ट्या प्रजाती कोकणातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. यामुळे भविष्यात जायफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल आणि त्यांच्या वार्षिक उत्पन्नात मोठी वाढ होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. एका शेतकऱ्याने स्वबळावर केलेले हे संशोधन राज्यातील संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रभू तेंडुलकर यांचे कौतुक होत असून कोकणच्या मातीला नवी ओळख मिळाली आहे.
जायफळ समर्थ वन आहे, विकसित आम्ही केले म्हणजे विकसित झालेत ते, म्हणजे ह्यानी काय सांगा निसर्गाने, आम्ही ते फक्त हेरलेत आणि हे चांगल्यापैकी दिसलं म्हणून त्याचं हे केलं, म्हणजे लोकांनी त्याच्यात खूप रस घेतला म्हणून ते हे झालं. आणि आपले मुळदा कृषी विद्यापीठाचे जे सर आले होते आणि त्यांनी ते हे केलं, काय सांगा पॅटर्नसाठी पाठवलं. पण मे अखेर चालू होतो, जून जुलै ऑगस्टपर्यंत असतो साधारण भरपूर फुल सीझन, आणि बाकी दिवसात अशी किरकोळ असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही. बाजारपेठ आम्ही कुठे पाठवत नाही, आमच्या घरी येऊन नेतात. कोल्हापूरवरून सुद्धा लोक येतात. कुठून कुठून आणखी येतात आणि कुठून येतात? कोल्हापूर इकडचे जिल्ह्यातले मसालावाले वगैरे मोठ्या प्रमाणात येतात आणि घेऊन जातात. बोरकर, एकंदरीत समर्थ एक आणि दोनची खासियत काय? हां, समर्थ एक जे आहे झाड ना, ते एका फळात 2 बिया असतात आणि फळ मोठं असते, भरपूर लागणं आलं भरपूर आहे. फळ साधारण सफरचंद एवढी सुद्धा फळं जातात त्याची, त्याच्यामुळे पत्री जास्त आणि जायफळही जास्ती. आणि समर्थ 2 आहे ते तोतापुरी आंबा असतो त्या टाईप फळ असते मोठं, आणि त्याला तर ह्याच्यात कितीतरी पट जास्ती पत्री आहे आणि जायफळही मोठं आहे ते. त्याच्यामुळे दोन्ही झाडं ही चांगली आहेत आणि ती हेरली आणि त्याचं आम्ही हे पुढे हे केलं पॅटर्नसाठी. कणकवली येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून एक अत्यंत प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्ञानदास शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि वरवडे येथील सोमस्थ अकादमी यांच्या संयुक्त पुढाकारानं अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांची भव्य प्रतिकृती साकारली जाणार आहे. हा कार्यक्रम 27 फेब्रुवारी रोजी आयडियल इंग्लिश स्कूलच्या भव्य पटांगणावर पार पडणार आहे. या कलाकृतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सुमारे 200 टॉवेल्स आणि 300 साड्यांचा कल्पक वापर करून ही भव्य प्रतिकृती तयार केली जाणार आहे. या आगळ्या वेगळ्या प्रयोगाबाबत अधिक माहिती देण्यासाठी संजीवनी हॉस्पिटल येथे विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर तायशेटे आणि संस्थापक सचिव हरिभाऊ भिसे यांनी उपस्थितांना माहिती दिली. या अनोख्या कलाकृतीची संपूर्ण जिल्ह्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून विज्ञानाच्या मदतीनं कलेचा हा अनोखा आविष्कार पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. विज्ञान दिनाचं औचित्य साधून वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारच्या प्रतिकृती बनवण्याचं काम आयडियल इंग्लिश स्कूलच्या वतीने होतं. गेल्या 4 वर्षामध्ये आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत. पहिल्या वर्षामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची मानवी मनोऱ्याने निर्माण केलेली प्रतिकृती आपण तयार केली होती. त्यासाठी 1000 म्युझिशियन्स एकत्रित येऊन ॲट अ टाईम वाद्य वाजवणं आणि मानवी मनोरा बनवणं असा वैविध्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम केला होता. त्याची नोंद GRRF वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आणि त्याचं विशेष कौतुक शाळेचं आणि विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. त्यानंतर यावर्षी आपण आगळा वेगळा उपक्रम घेतोय, तो म्हणजे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांची प्रतिकृती आपण साड्या आणि टॉवेल यापासून बनवणार आहोत. यामध्ये सुद्धा विद्यार्थी व्हॉलेंटियर्स, आपल्या आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तर असतीलच, पण परिसरातील शाळाचे विद्यार्थी तिथे यावेत, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावेत अशी अपेक्षा आहे. आणि हे टॉवेल्स आणि या साड्या परिसरातील जे अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत त्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करणार आहोत. विशेष म्हणजे या परिसरातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम जे आहेत ती मंडळी स्वतः त्या दिवशी या उपक्रमाला आयडियल स्कूलमध्ये हजर राहणार आहेत. तर त्यांच्या चहापान जेवणाची व्यवस्था, त्यांचा सन्मानपूर्वक त्या ठिकाणी त्यांना ह्या साड्या आणि टॉवेल्स त्या ठिकाणी आपण दिली जाणार आहेत. या उपक्रमाला समाजातील इतर घटकांनी भरभरून सहकार्य करावे असे आवाहन मी या ठिकाणी करतो. पेण येथील चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेला नॉर्वेमधील इंडियाज बार्न संस्थेच्या अध्यक्षा हेगे यांनी नुकतीच भेट दिली. त्यांच्यासोबत संस्थेचे संचालक आणि प्रायोजक देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी रायगड युनिटमधील कर्मचारी आणि मुलांशी संवाद साधून विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या पथकानं विविध गावांमधील सुमारे 50 मुलांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि प्रगतीबद्दल पाहुण्यांनी समाधान व्यक्त केलं. नॉर्वेतून आलेल्या प्रतिनिधींनी मुलांना विशेष भेटवस्तू दिल्या, तर मुलांनी स्वहस्ते तयार केलेले सुंदर कलाकृती पाहून पाहुण्यांना भेट देऊन ऋण व्यक्त केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांनी या संपूर्ण दौऱ्याचे यजमान म्हणून नियोजन केले होते. ग्रामस्थांनी सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. संस्थेच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानं पाहुण्यांनी आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडत असल्याचं या भेटीतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अंतोरे येथे हिंददी चादर गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त विशेष ग्रामसभा उत्साहात संपन्न झाली। 28 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर गावागावात व्यापक जनजागृती केली जाते आहे। विशेष म्हणजे ग्रामसभेला प्रशासक सुनील गायकवाड, ग्रामसेविका सुप्रिया जाधव, पोलीस पाटील सरिता रणपिसे आणि विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते। गुरु तेग बहादूरजींच्या महान बलिदानाची आठवण करून देत समाजात सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। जिल्हा प्रशासनाकडूनही या निमित्तानं विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। प्रशासक गायकवाड यांनी यावेळी शासन स्तरावर होणाऱ्या उपक्रमांचं महत्त्व विशद केलं। या सभेला आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जी शीख परंपरा आहे किंवा भारतातल्या एक हिंदू समाजापैकी शीख जो समाज आहे या समाजामध्ये त्यांचे रक्षण करते, अर्थात त्यांना गुरु म्हणण्याची परंपरा आहे। त्या गुरु परंपरेतील गुरु गोविंद सिंग जे चौथे गुरु होते त्यांचे पुत्र म्हणजे गुरु तेग बहादूर की ज्यांनी हिंदूच्या रक्षणासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये जी व्यूहरचना केली किंवा जो संघर्ष केला आणि मोगलांविरुद्ध लढाई दिली, त्यांची ती जे हिंदूंचं रक्षण केलं या मोगलांच्या आक्रमणापासून, त्याबद्दल त्यांना हिंददी चादर ही उपाधी दिली। हिंददी चादर म्हणजे हिंदूंचे रक्षण करते असा त्याचा आपल्याला मराठीमध्ये सांगता येईल। खेड तालुक्यातील लोटे येथील विठ्ठलवाडी आणि दत्तवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य सुदैवी ठसाळे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाला दोन्ही वाड्यांमधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शेकडो महिलांनी विविध खेळांमध्ये सहभागी होत आनंद लुटला। कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच सुरेखा चाळके, माजी सरपंच श्रेया चाळके, ग्रामपंचायत सदस्या सुदैवी ठसाळे, कल्पतरू संघाच्या CRP आर्या चाळके आणि ग्रामपंचायत सदस्य साक्षी चाळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। स्पर्धेत राधिका चाळके यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीचा मान मिळवला, तर सेजल चाळके यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र आणि डाऊ केमिकल्सच्या वतीनं माझा शाश्वत कोपरा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा निगडे बोरज नंबर 2 येथे चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वयोगटानुसार सहभाग घेतला होता। 1 ते 5 वयोगटात श्रिया अदावडेने प्रथम, मधुरा शिगवणने द्वितीय, तर आराध्या मोरेने तृतीय क्रमांक पटकावला। तसेच 6वी ते 5वी वयोगटात तन्वी कांबळे प्रथम, यश चिनकटे द्वितीय आणि रुणाल मोरे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत। यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे, शिक्षिका स्वाती राठोड, श्री कासार आणि श्रीमती कासार उपस्थित होत्या। निसर्ग संवर्धन आणि कलेची जोपासना करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेचं पालकांनी मोठं कौतुक केलंय। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून शाळेतील सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या 21व्या वार्षिक स्नेहसंमेलनात बौद्धिक अक्षम मुलांच्या अद्वितीय कलागुणांचा प्रत्यय आला। अक्षम ते सक्षम या ध्येयानं गेली 21 वर्षे अविरत कार्यरत असलेल्या संस्थेचा हा सोहळा अतिशय भावुक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला। मुख्यमंत्री सहसचिव वैभवराजे घाटगे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या विशेष मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारानं उपस्थितांचे डोळे पाणावले। संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 4 तालुक्यातील 58 गावातील विद्यार्थी येथे आत्मनिर्भर होण्याचे शिक्षण घेत आहेत। विशेष शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे या मुलांना सक्षम करण्याचे स्तुत्य कार्य संस्था करत आहे। या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक, पालक आणि पत्रकारांचा विशेष गौरव करण्यात आला। वैभवराजे घाटगे यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करत हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलंय। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाल्यानं पालकांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान पाहायला मिळालं। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।